हां साहेब, तुमचं नाव काय? अमोल बारवाल, गाव? जनुना, तालुका जिल्हा बुलढाणा. तालुका जिल्हा बुलढाणा. अच्छा, या RPHची माहिती तुम्हाला कोणी दिली? रवी साहेब क्षीरसागर. क्षीरसागर, रवी क्षीरसागर. अच्छा, रवी क्षीरसागर. बरं, या RPHची तुम्हाला म्हणजे कसा अनुभव आला बा? तुम्ही किती वेळा वापरलं आहे? अनुभव म्हणजे 3 खेप आम्ही ड्रिपिंग केली, दारीने सोडलं. अच्छा. आणि 2 खेप फवारणी बी केली. अच्छा. आता बी फवारणी केलेली आहे. अच्छा. आणि अनुभव असा आला का शेजाऱ्या पाजाऱ्यानं आमच्या मिरची पेरलेली, त्यानं काही ड्रिपिंग केली बी नाही, फवारणी बी केली नाही. RPH आम्हाला समजलं बाकीच्या याच्यावर काही कुठी मोठी कोकड्याचे झाड आहे, हां. आमच्या याच्यावर नाही आहे. आणि अच्छा. त्याच्यामुळे कवटीपणा व माल व झाडाची वाढाची संख्या ही पद्धतशीर आहे. अच्छा. हां. आणि आम्ही खताचा बी परिणाम कमी केला आहे. ह्या कमी ड्रिपिंगच करतोय आम्ही. या तर साहेब, या मिरची तुमची पहिल्या सुरुवातीला किती निघली? पहिल्या सुरुवातीला 1 क्विंटलचा तोडा निघाला. अच्छा. आणि दुसरा तोडा आपण आता 8 दिवस झाले, हां. ते निघला 8 क्विंटलचा. आता हे तुमचं किती एकर आहे मिरची? अर्धा. 1 एकर भर पेरलेली आपण. अच्छा, 1 एकर पेरली का? मागच्या वर्षी पेरलेली होती 1 एकर, पण कोकडा आलता. या वर्षी या औषधानं कारण की कोकडा बी गेला, सारं पद्धतशीर आहे. हां. आणि आता असं वाटतं पुढच्या वर्षी 2-3 एकर मिरची लावायची. मालगिल बी भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला RPHचा चांगला अनुभव आला? हा, अनुभव चांगला आला आपल्याला. मग याच्यानंतर तुम्ही RPHची कुठं कुठं फवारणी करणार आहे, बीज प्रक्रिया करणार आहे, म्हणजे सगळ्या मी पिकांना? कपाशीवर सुद्धा केली फवारणी. कपाशी लावलेली 2-3 एकर, त्यावर सुद्धा फवारणी केली. हां. आणि सोयाबीनवर सुद्धा फवारणी केली मी. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद.